आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महसूल विभाग आणि पुणे महापालिकेमधील वहिवाटीच्या मोजणीच्या वादावर अखेर तोडगा निघाला असून येत्या बुधवारपासून प्रलंबित मोजणी प्रकरणांवर काम सुरू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 4 महिन्यांपासून पुण्यातील 400 ते 500 मोजणी प्रकरणे रखडली होती. या पार्श्वभूमीवर स्वतः बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्त, पालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेत तिढा सोडवल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी त्यांनी राज्यात लँड टायटलिंग ऍक्ट लागू करण्याची गरजही व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की सध्या 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड अंतिम मालकीचा पुरावा नाही. मात्र लँड टायटलिंग ऍक्ट लागू झाल्यास नागरिकांना निश्चित आणि सुरक्षित प्रॉपर्टी कार्ड मिळेल. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाईन होऊन फसवणुकीलाही आळा बसेल. दुबईमध्ये अशा पद्धतीची व्यवस्था असल्याने तिथे जमीन व्यवहारात फसवणूक होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पुरंदर विमानतळाबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की भूसंपादनासाठी 98% शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली असून विमानतळ प्रकल्पाचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी भूमिकेचे समर्थन करत त्यांनी इथेनॉल, सौर ऊर्जा आणि देशांतर्गत उपलब्ध संसाधनांच्या वापरावर भर दिला. बचत आणि स्वदेशी हेच देशाचे संस्कार आहेत असे सांगत मोदींनी दिलेला संदेश महात्मा गांधींच्या विचारांशी सुसंगत असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधींवर टीका करताना राहुल गांधींना विदेशात जायचे असल्यामुळे ते अशा गोष्टींवर टीका करत असतील असा टोला त्यांनी लगावला. अमेडिया प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले की हा विषय सध्या न्यायालयात असून संबंधित सर्व अहवाल पारदर्शकपणे विधिमंडळात सादर करण्यात आले आहेत. सर्व कारवाई कायद्यानुसारच झाली असून या प्रकरणानंतर राज्यातील सरकारी जमिनींना कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री दिल्लीला का गेले आहेत याबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. राज्यामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट असला पाहिजे, जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक प्रॉपर्टी 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे ही आमची जबाबदारी आहे. आता जे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा 7/12 आहे, घराचं प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा 7/12 हा निश्चित नाही, त्याला मालकी ठरवता येत नाही. हे फक्त रजिस्ट्रेशन आहे, नोंदणीकृत आहे. 7/12 ही अंतिम मालकी नाहीये. प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी अंतिम नाहीये. आणि त्यामुळं लँड टायटलिंग ऍक्ट आल्यावर निश्चित प्रॉपर्टी कार्ड लोकांना मिळेल, ज्यातनं जगातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टी कार्डवर इन्व्हेस्टमेंट करता येईल. कुणालाही कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दखलंदाज करता येणार नाही. ऑनलाईन ट्रेस तर कोणी असणार नाही. प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. एक चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत. सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू, विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅसबद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वराने इतकं मोठं सोलर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत, ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे. म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं. आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आपला जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे त्याचा वापर करून आपण गॅसमध्ये कटौती करू शकतो. पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे. आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा. ते सांगितलं तुम्हाला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा आपल्या देशातले पैसे आपल्या देशात राहावे. एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे. ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली आहे. मला वाटतं हा सल्ला महात्मा गांधीजींनी या देशाला दिला होता. हा सल्ला अनादी कालापासून आपल्या अनेक त्या आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. आपल्या संस्कारात हे आहे, बचत केली पाहिजे. महिलांना तर परमेश्वराचं वरदानच आहे बचतीचं. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीचा काही संदर्भ नाही. निवडणुकीनंतरच आलंय असं त्यांचं म्हणणं, त्यावर तुम्ही काय कोणाला सांगितलं? राहुल गांधीला विदेशात जायचं असेल म्हणून ते बोलले असतील. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.